सुधागड एज्युकेशन सोसायटीचे पूर्व प्राथमिक, प्राथमिक, माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय कळंबोली मराठी, हिंदी, इंग्रजी, उर्दू माध्यम यांच्या सौजन्याने शैक्षणिक व्हिडिओमध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे. Hello students, welcome to educational video for 9th standard of semi-English medium students. Subject Science and Technology Part 1 Lesson number 11 Reflection of Light. Dear students, this is 4th video out of 5 videos of this lesson. In this video, we are going to learn images formed by convex mirror, then mirror formula, and in the last of this video we are going to learn magnification due to spherical mirrors. Let us understand images formed by a convex mirror. For understand it, see this picture or figure carefully. This is the figure of image formed in a convex mirror. बहिर्गोल आरशापासून मिळणारी प्रतिमा याची ही फिगर आहे, डायग्राम आहे, रे डायग्राम आहे. हे तुम्ही काळजीपूर्वक बघा. इन दिस फिगर 11.12 shows an object AB kept in front of the convex mirror MN. या आकृतीमध्ये MN हा कॉन्व्हेक्स मिरर आहे आणि त्याच्या समोर AB हा ऑब्जेक्ट ठेवलेला आहे. Incident ray AQ starting from A are traveling parallel to the axis. हा जो इन्सिडेंट रे AQ आहे याची A पासून सुरुवात होते आणि तो हा जो प्रिन्सिपल ऍक्सिस आहे याला तो पॅरलल आहे. अँड AR हा AR दुसरा इन्सिडेंट रे आहे बघा. हे ब्ल्यू एरो दाखवलेले आहेत, हे इन्सिडेंट रे आहे. हा जो दुसरा इन्सिडेंट रे आहे AR going towards the center of curvature are shown. तो AR हा सेंटर ऑफ कर्वेचर कडे जाताना दिसतोय आणि सेंटर ऑफ कर्वेचर मधून तो पुढे पास होतोय असं आपल्याला दिसतंय. हाऊ दिस गेट रिफ्लेक्टेड फ्रॉम द इमेज A dash B dash can be understood from the figure. या फिगर वरून आपलं लक्षात येतं की त्याचे जे रिफ्लेक्टेड रेज आहेत त्याच्यावरून A डॅश B डॅश ही प्रतिमा कशी तयार होते इमेज हे आपलं लक्षात येतं बघा. AQ हा इन्सिडेंट रे हा या मार्गाने रिफ्लेक्ट झालेला आहे बघा आणि तो पुढे असा मागे वाढवलेला आहे. नंतर AR हा जो दुसरा इन्सिडेंट रे आहे तो सेंटर ऑफ कर्वेचर मधून गेल्यामुळे लॉ ऑफ रिफ्लेक्शन नुसार तो त्याच मार्गाने रिटर्न रिफ्लेक्ट झालेला आहे बघा. हे जे पिंक कलरचे एरो आहेत ते रिफ्लेक्टेड रेज दाखवलेले आणि ते परस्परांना A डॅश या पॉइंट मध्ये छेदतात म्हणून A ची इमेज A डॅश या ठिकाणी तयार होते. B डॅश म्हणजे B ची इमेज D हा पॉइंट AB ऑब्जेक्टचा B हा पॉइंट प्रिन्सिपल ऍक्सिस वर असल्यामुळे त्याची इमेज B डॅश ही A डॅशच्या खालीच तयार होते आणि अशा पद्धतीने A डॅश B डॅश ही AB ह्या ऑब्जेक्टची इमेज तयार होते हे आपल्याला फिगर वरून लक्षात येतं. इट इज क्लिअर दॅट द इमेज इज स्मॉलर दॅन द ऑब्जेक्ट. याच्यावरून आपल्याला फिगर वरून क्लिअर होतं की इमेज कशी आहे, स्मॉलर दॅन द ऑब्जेक्ट, ऑब्जेक्ट पेक्षा लहान आहे. बिहाइंड द मिरर अँड इरेक्ट आरशाच्या मागे आहे, सुलटी आहे. As the reflected rays do not actually cross one another. जे रिफ्लेक्टेड रेज आहेत ते प्रत्यक्ष एकमेकांना क्रॉस होत नाही, छेदत नाही. सो द इमेज इज ए व्हर्च्युअल इमेज आणि म्हणून ही इमेज कशी आहे, व्हर्च्युअल आहे, आभासी आहे. द नेचर ऑफ द इमेज फॉर्म्ड बाय कॉन्व्हेक्स मिरर डज नॉट डिपेंड्स ऑन डिस्टन्स ऑफ द ऑब्जेक्ट फ्रॉम द मिरर. कॉन्व्हेक्स मिरर पासून तयार होणारी जी इमेज असते ती इमेज कॉन्व्हेक्स मिरर आणि ऑब्जेक्ट याच्यामधलं अंतर किती आहे याच्यावर अवलंबून नसते.
These images are always virtual. अशा प्रतिमा कॉन्व्हेक्स मिरर पासून तयार होणाऱ्या प्रतिमा या नेहमी व्हर्च्युअल असतात, आभासी असतात. स्मॉलर दॅन द ऑब्जेक्ट पेक्षा लहान असतात अँड सिच्युएटेड बिहाइंड द मिरर आणि आरशाच्या मागे असतात. Let us see divergence and convergence of light. For understand it, look at this figure carefully. In this figure of concave mirror, this is concave mirror. This is the conversion. Here is the conversion of light. These incident rays after reflection converge into one point of principal axis, and here is the diversion of uh, reflected rays. These are incident rays and these are reflected rays. They are diverge. So a concave mirror is also called a focusing mirror. Now look at this concave mirror. This is also called as focusing mirror. हा जो अंतर्वक्र आरसा आहे याला अभिसारी आरसा असं सुद्धा म्हणतात. This is because as shown in figure 11.14a, this is the figure 11.14a, parallel rays get focused after reflection in this mirror. आता हा जो आरसा आहे याच्यावर इन्सिडंट रे पडल्यानंतर ते एका पॉइंट मध्ये एकत्र येतात, फोकस्ड होतात. जे मुख्य अक्षाला समांतर असणारे किरण रिफ्लेक्शन नंतर एका बिंदूत अभिसारित होतात, म्हणजे फोकस्ड होतात. Parallel rays get focused after reflection in this mirror. The size of the image produced by these mirrors can be larger or smaller than the object depending upon the distance of the object from the mirror. या अंतर्वक्र आरशामध्ये म्हणजेच कॉन्केव्ह मिरर मध्ये वस्तूच्या आरशापासूनच्या स्थानानुसार मूळ वस्तूपेक्षा मोठी किंवा लहान अशा प्रकारची इमेज तयार होते. एक कॉन्व्हेक्स मिरर इज ऑल्सो कॉल्ड ए डिस्पर्सिंग मिरर. आता बघा हा कॉन्व्हेक्स मिरर आहे, याला डिस्पर्सिंग मिरर असं सुद्धा म्हणतात. This is because as shown in figure 11.14b, त्याचं कारण आहे की आकृतीत दाखवल्याप्रमाणे parallel incident rays get dispersed after reflection in this mirror. म्हणजे या आकृतीत दाखवल्यामुळे हे जे पॅरलल इन्सिडंट रे आहेत ते डिस्पर्स होतात आणि म्हणून त्याला डिस्पर्सिंग मिरर असं म्हणतात. म्हणजे बहिर्गोल आरशावरून परावर्तित झाल्यानंतर अपसारित होतात, म्हणून त्याला या कॉन्व्हेक्स मिररला मराठीत अपसारी आरसा असं म्हणतात, कॉन्व्हेक्स मिरर असं म्हणतात. पॅरलल इन्सिडंट रेज गेट डिस्पर्ड आफ्टर reflection in this mirror. The size of the images produced by these mirrors is always smaller than the size of the object. आता या आरशामुळे तयार झालेल्या ज्या प्रतिमा असतात त्यांची साईज ऑब्जेक्ट पेक्षा नेहमी लहान असते. How will you find out if a mirror is concave or convex? गोलीय आरसा कॉन्केव्ह मिरर आहे की कॉन्व्हेक्स मिरर आहे हा कसा ओळखायचा? द स्फेरिकल मिरर विच इज युज्ड फॉर शेविंग इज ए कॉन्केव्ह मिरर. दाढी करण्यासाठी जो विशेष असा आरसा वापरला जातो तो कॉन्केव्ह मिरर असतो, म्हणजे अंतर्गोल आरसा असतो. When held close to the face, it gives vertical and larger image of the face. ज्या वेळेस आपण तो चेहऱ्यासमोर जवळ कॉन्केव्ह मिरर धरतो त्यावेळेस इमेज ही व्हर्टिकल दिसून येते आणि लार्जर दिसून येते, म्हणजे आरशामध्ये चेहऱ्याची सुलटी आणि मोठी प्रतिमा दिसते.
इफ द सेम मिरर इज टेकन फर्दर अवे फ्रॉम द फेस, हाच आरसा जर चेहऱ्यापासून लांब नेला, द इमेज गेट्स स्मॉलर अँड गेट्स इन्व्हर्टेड इन नेचर. हाच आरसा चेहऱ्यापासून दूर दूर नेल्यास प्रतिमा उलटी होते आणि लहान होत जाते. द मिरर्स युज्ड इन कार्स अँड मोटरसायकल्स आर कॉन्व्हेक्स मिरर्स. आता जे आरसे कारमध्ये त्याचप्रमाणे मोटरसायकलीसाठी वापरले जातात ते कॉन्व्हेक्स मिरर असतात, बहिर्गोल आरसे असतात. इन दिस मिरर्स द इमेज ऑफ ए फेस इज इरेक्ट अँड स्मॉलर and it remains erect but becomes smaller and smaller when the mirror is taken away from the face. आता या आरशांमध्ये असणारी प्रतिमा सुलटी व लहानच दिसते आणि आरसा जरी चेहऱ्यापासून लांब नेला तर ती लहान लहान होत जाते, परंतु ती सुलटीच राहते. लक्षात घ्या, फरक आहे कॉन्केव्ह आणि कॉन्व्हेक्स मिरर मधला. ऍज ए रिझल्ट वी कॅन सी द इमेजेस ऑफ द सराउंडिंग ऑल्सो इन द मिरर, आणि त्याच्यामुळे आपल्या सभोवताली असलेल्या वस्तू सुद्धा आपण पाहू शकतो. Thus we can determine the nature of the mirror by studying the images produced by them. आता म्हणून आरसा हा कॉन्केव्ह आहे की कॉन्व्हेक्स आहे, तर त्याच्यामध्ये मिळणाऱ्या प्रतिमांचं नेचर कसं आहे त्याच्यावरून आपण ओळखू शकतो. When the light rays coming from an object enters our eyes, we can see the object, because while passing through the lenses in our eyes, the rays converge and the image of the object forms on the retina of our eyes. When the light rays coming from an object enter our eyes, वस्तूपासून येणारे प्रकाश किरण जेव्हा आपल्या डोळ्यात प्रवेश करतात त्यावेळेस आपण ती वस्तू पाहू शकतो. का? while passing through the lenses in our eyes, म्हणजे प्रकाश किरण आपल्या डोळ्याच्या लेन्सद्वारे आपल्या डोळ्यात शिरतात आणि ते रे कन्व्हर्ज होतात, अभिसारित होतात. अँड द इमेज ऑफ द ऑब्जेक्ट फॉर्म्स ऑन द रेटिना ऑफ आवर आईज, आणि त्या वस्तूची प्रतिमा आपल्या डोळ्यातील रेटिनावर म्हणजेच नेत्रपटलावरती तयार होते. दिस इमेज फॉर्मड बाय द लाईट रेज ऍक्च्युअली कन्व्हर्जिंग ऍट ए पॉइंट. म्हणजे अशा प्रकारे प्रकाश किरण एका बिंदूत अभिसारित होऊन तयार होणारी प्रतिमा ही वास्तव प्रतिमा असते. द रिअल इमेज कॅन बी ऑब्टेन ऑन ए स्क्रीन, म्हणजे पडद्यावर आपण अशा प्रकारच्या प्रतिमा या घेऊ शकतो. लेट अस सी इमेज प्रोड्यूस्ड बाय ए प्लेन मिरर. दिस इज द फिगर ऑफ द इमेज ऑफ ए पॉइंट सोर्स फॉर्मड बाय ए मिरर. ही पॉइंट सोर्सची इमेज आहे सपाट आरशात मिळणारी. तर ह्या आकृतीचं केअरफुली ऑब्झर्वेशन करा. इमेज ऑफ ए पॉइंट सोर्स, ओ हा पॉइंट सोर्स आहे, हा प्लेन मिरर आहे M1 M2 आकृतीमध्ये, आणि O1 ही त्याची इमेज आहे. द इमेज प्रोड्युस्ड बाय ए प्लेन मिरर इज ए व्हर्च्युअल इमेज. सपाट आरशामुळे मिळणारी जी प्रतिमा असते आभासी प्रतिमा आहे. या फिगर मध्ये O1 व्हर्च्युअल इमेज आहे. दिस इमेज इज प्रोड्युस्ड ऍट ए पॉइंट फ्रॉम विच द रिफ्लेक्टेड लाईट रेज अपीयर टू डायव्हर्ज. ही प्रतिमा अशा बिंदूपाशी मिळते जेथून परावर्तित किरण म्हणजेच रिफ्लेक्टेड रेज हे अपसारित झाल्याचा भास होतो, डायव्हर्ज झाल्याचा भास होतो. म्हणजे बघा, आता हे जे रिफ्लेक्टेड रेज आहेत R2S1 आणि R1S1 हे रिफ्लेक्टेड रेज आहेत. हे रिफ्लेक्टेड रेज या O1 या बिंदूपासून डायव्हर्ज झाल्याचा भास होतो. This image cannot be obtained on a screen as the rays do not actually meet there. ही प्रतिमा पडद्यावर घेता येत नाही, स्क्रीनवर घेता येत नाही, कारण हे जे रिफ्लेक्टेड रेज आहेत ते प्रत्यक्षात एकत्र येत नाहीत, किंवा हे रिफ्लेक्टेड रेज प्रत्यक्षात एकमेकांना छेदत नाहीत. ते मागे वाढवल्यानंतर जे वाढवलेले किरण आहेत, प्रकाश किरण आहेत मागच्या बाजूला,
ते एकमेकांना मिळतात आणि जिथं ते मिळतात तिथं त्याची इमेज मिळते. When light rays collect at a point after reflection from a spherical mirror, they are said to converge there. ज्या वेळेस स्फेरिकल मिरर वरून लाईट रेज रिफ्लेक्ट झाल्यानंतर एका बिंदूत एकत्र येतो, त्यावेळेस कन्व्हर्ज झालेला आहे, तो लाईट रेज हे कन्व्हर्ज झालेला आहे असं आपण म्हणतो. त्याच्यासाठी एक डायग्राम बघा, रे डायग्राम बघा कॉन्केव मिररची. हे इन्सिडंट रेज हे रिफ्लेक्ट झाल्यानंतर या बिंदूमध्ये एकत्र आलेले आहेत, म्हणजे इथं कन्व्हर्ज झालेले आहेत. लक्षात घ्या. When we want to bring light rays together at a point, a converging light beam is used. जेव्हा आपल्याला प्रकाश एका बिंदूत एकत्र आणायचा असेल त्यावेळेस कन्व्हर्जिंग लाईट बीमचा उपयोग करतात. डॉक्टर यूज सच ए बीम टू कन्व्हर्ज लाईट ऑन ए टूथ, इयर, नोज एक्सेट्रा. डॉक्टर अशा प्रकारचा जे कान, नाक, दात हे तपासण्यासाठी या कन्व्हर्जिंग लाईट बीमचा वापर करतात. इक्विपमेंट using solar energy also use converging lights. अभिसारित प्रकाशाचा उपयोग किंवा कन्व्हर्जिंग लाईट बीमचा उपयोग सौर उपकरणांमध्ये सुद्धा वापरला जातो. इक्विपमेंट युजिंग सोलर एनर्जी also use converging light. And when light rays starting from a point spread out after reflection by a spherical mirror, light is said to have diverged. बघा हे डायव्हर्ज झाल्याचं हे उदाहरण आहे कॉन्व्हेक्स मिररचं. बघा हे इन्सिडंट रे रिफ्लेक्ट झाल्यानंतर या डायग्राम मध्ये जसे एकत्र आले तसं एकत्र आलेले नाहीत, तर हे स्प्रेड होत आहेत या ठिकाणी, म्हणून हे लाईट रेज हे डायव्हर्ज झालेले आहेत असं म्हटलं जातं. जेव्हा एका बिंदू स्रोतापासूनचे प्रकाश किरण आरशावरील परावर्तनाद्वारे एकमेकांपासून दूर पसरतात त्यावेळेस लाईट डायव्हर्ज झालेला आहे असं म्हटलं जातं. व्हेन वी वॉन्ट लाईट रेज टू स्प्रेड आउट फ्रॉम ए सोर्स, ए डायव्हर्जंट बीम इज यूज. ॲज फॉर एक्झाम्पल इन स्ट्रीट लॅम्प. ज्या वेळेस आपल्याला एखाद्या बिंदू स्रोतापासून प्रकाश पसरणं अपेक्षित असतं त्यावेळेस अशा प्रकारचा डायव्हर्जंट बीमचा उपयोग केला जातो. उदाहरणार्थ रस्त्यावरचे लॅम्प असेल, त्याचप्रमाणे टेबल लॅम्प हे सुद्धा एक उदाहरण याचं आहे. लेट अस सी कार्टेशियन साइन कन्व्हेन्शन्स. कार्टेशियन चिन्ह संकेत. सो look at this diagram carefully. This is x axis, this is y axis, this is direction of incident rays towards the mirror, this is concave mirror, this is the distance on the left side from the mirror or from the pole of the mirror, and distance on the left are taken to be negative, distance on the right are taken to be positive, distance in the upward direction are taken to be positive, and in the downward direction are taken to be negative. These are the Cartesian sign conventions. According to the Cartesian sign conventions, the pole of the mirror is taken as the origin. आता बघा आपल्याला आलेख माहिती आहे, तर हा जो आरशाचा पोल हा इथं असतो, हा ओरिजिन त्याला मानतात किंवा आरंभ बिंदू हा मानतात. The principal axis is taken as the x-axis of the frame of reference. मुख्य अक्ष हा संदर्भ चौकटीचा
एक्स अक्ष घेतात. द साइन कन्व्हेन्शन्स आर ॲज फॉलोज. चिन्ह संकेत कसे असतात आता पुन्हा एकदा लक्षात घ्या. द ऑब्जेक्ट इज ऑलवेज केप्ट ऑन द लेफ्ट ऑफ द मिरर. हे लक्षात घ्यायचं. आरशाच्या नेहमी डाव्या बाजूला ऑब्जेक्ट ठेवला जातो. वस्तू नेहमी आरशाच्या डाव्या बाजूला ठेवतात. ऑल डिस्टन्स पॅरलल टू द प्रिन्सिपल ऍक्सिस आर मेजर्ड फ्रॉम द पोल ऑफ द मिरर. मुख्य अक्षाला समांतर असणारी अंतरे, सर्व अंतरे आरशाच्या ध्रुवापासून मोजतात. देन सेकंड साइन कन्व्हेन्शन इज all distance measured toward the right of the pole are taken to be positive, while those measured towards the left are taken to be negative. आरशापासून डाव्या बाजूला असणारी जी अंतरे आहेत ती निगेटिव्ह घेतली जातात आणि आरशापासून उजव्या बाजूला असलेली अंतर म्हणजेच पोल पासून उजव्या बाजूला असलेली अंतर ही पॉझिटिव्ह घेतली जातात. डिस्टन्स मेजर्ड व्हर्टिकली अपवर्ड्स फ्रॉम द प्रिन्सिपल ऍक्सिस आर टेकन टू बी पॉझिटिव्ह. मुख्य अक्षाला लंब असलेली व वरच्या दिशेने मोजलेली अंतरे ही धन असतात आणि डिस्टन्स मेजर्ड व्हर्टिकली डाउनवर्ड फ्रॉम द प्रिन्सिपल ऍक्सिस आर टेकन टू बी निगेटिव्ह. मुख्य अक्षाला लंब असलेली खालच्या दिशेने अशा प्रकारे ही खालच्या दिशेने मोजलेली अंतरे ही ऋण असतात, निगेटिव्ह असतात. द फोकल लेंथ ऑफ ए कॉन्केव्ह मिरर इज निगेटिव्ह while that of a convex mirror is positive. कॉन्केव्ह मिरर जर असेल तर त्याची फोकल लेंथ ही निगेटिव्ह घेतात आणि कॉन्व्हेक्स मिरर असेल तर त्याची फोकल लेंथ ही पॉझिटिव्ह घेतात. Let us see mirror formula. We get the correct values of distances by using the Cartesian sign conventions. ज्या वेळेस आपण कार्टेशियन साइन कन्व्हेन्शन नुसार अंतरे मोजतो त्यावेळेस आपल्याला वस्तूचे अंतर असेल म्हणजे ऑब्जेक्ट डिस्टन्स, इमेज डिस्टन्स याच्या करेक्ट व्हॅल्यू आपल्याला मिळतात आणि फोकल लेंथ डिस्टन्स हे सर्व डिस्टन्स आपल्याला करेक्ट व्हॅल्यू कधी मिळतील याच्या ज्या वेळेस आपण त्यांच्या व्हॅल्यू या कार्टेशियन साइन कन्व्हेन्शन नुसार आपण मोजणार. वी गेट द करेक्ट व्हॅल्यूज ऑफ डिस्टन्सेस बाय युजिंग द कार्टेशियन साइन कन्व्हेन्शन. द ऑब्जेक्ट डिस्टन्स that is denoted by u is the distance of the object from the pole. The object distance कशाला म्हणायचं? पोल आणि ऑब्जेक्ट यांच्यामधील अंतराला ऑब्जेक्ट डिस्टन्स असं म्हणायचं आणि ते u ने डिनोट करतात. While the image distance is the distance of the image from the pole. इमेज डिस्टन्स कशाला म्हणायचं? इमेज आणि पोल यांच्या मधल्या अंतराला इमेज डिस्टन्स म्हणायचं आणि ते v ने डिनोट करतात. द रिलेशनशिप बिटवीन द ऑब्जेक्ट डिस्टन्स, इमेज डिस्टन्स अँड द फोकल लेंथ इज कॉल्ड द मिरर फॉर्म्युला. तर ऑब्जेक्ट डिस्टन्स, इमेज डिस्टन्स आणि फोकल लेंथ यांच्यामधील संबंध दर्शवणारं जे सूत्र आहे त्याला मिरर फॉर्म्युला असं म्हणतात. This is the mirror formula. 1 upon v plus 1 upon u is equal to 1 upon f. This is the mirror formula. This formula is valid for all spherical mirrors. हे सूत्र सर्व spherical mirrors ला लागू पडतं. For all position of objects under all circumstances. हे सूत्र सर्व परिस्थितीत सर्व गोलीय आरशांना वस्तूच्या सर्व स्थानांकरता हे उपयुक्त आहे. लेट अस सी मॅग्निफिकेशन ड्यू टू स्फेरिकल मिरर्स. स्फेरिकल मिरर मुळे होणार विशालन मॅग्निफिकेशन हे कसं होतं किंवा मॅग्निफिकेशन कसं काढतात? स्फेरिकल मिरर मुळे होणारं मॅग्निफिकेशन कसं डिटरमाइन करतात ते आता आपण पाहूया.
The magnification due to a spherical mirror is given by the ratio of the height of the image. Height of the image is denoted by S2 to the height of the object. Height of the object is denoted by H1. The magnification due to a spherical mirror is given by the ratio of the height of the image to the height of the object. स्पेरिकल मिरर मुळे जे मॅग्निफिकेशन होतं ते प्रतिमेच्या उंचीशी असणाऱ्या वस्तूच्या उंचीच्या गुणोत्तराने दर्शवलं जातं किंवा काढलं जातं. This tells us how large the image is as compared to the object. हे आपल्याला काय सांगतं, याच्यामुळे आपल्याला काय समजतं मॅग्निफिकेशन मुळे की वस्तूपेक्षा इमेज किती मोठी आहे हे आपल्याला कळतं. सो दिस इज द फॉर्म्युला ऑफ मॅग्निफिकेशन. मॅग्निफिकेशन m is equal to height of the image upon height of the object is equal to s2 upon h1. From this it can be shown that m is equal to minus v upon u. या दोन फॉर्म्युल्यांनी आपल्याला मॅग्निफिकेशन काढता येतं. पहिला फॉर्म्युला काय, m is equal to s2 upon h1 आणि m is equal to minus v upon u. या दोन सूत्रांचा वापर करून आपण मॅग्निफिकेशन काढू शकतो. As the object is always kept above the principal axis, its height is always taken to be positive. वस्तू नेहमी मुख्य अक्षाच्या वर ठेवली जाते आणि म्हणून वस्तूची उंची धन मानली जाते. फॉर व्हर्च्युअल इमेज द हाईट इज पॉझिटिव्ह. आणि जर व्हर्च्युअल इमेज असेल तर हाईट पॉझिटिव्ह घेतली जाते. व्हाईल फॉर रिअल इमेज इट इज निगेटिव्ह. आणि इमेज जर रिअल असेल तर ती निगेटिव्ह घेतली जाते. ॲज द ऑब्जेक्ट इज केप्ट ऑन द लेफ्ट ऑफ द मिरर इट्स डिस्टन्स इज ऑलवेज निगेटिव्ह. आता आपण पाहिलं की ऑब्जेक्ट हा नेहमी आरशाच्या डाव्या बाजूला ठेवला जातो आणि म्हणून त्याचं पोल पासूनचं डिस्टन्स किंवा आरशापासूनचं डिस्टन्स नेहमी निगेटिव्ह घेतात. नाउ ट्राय दिस. डिटरमाइन द साइन ऑफ magnification in each of the 6 cases in the table on page 122 using both formula and verify that they are the same. आता टेक्स्ट बुक मध्ये 105 नंबर 22 मध्ये 22 वर एक तक्ता आहे. त्या माहितीच्या आधारे प्रत्येक स्थितीसाठी m चं चिन्ह दोन्ही सूत्रांनी काढायचं. हे पहिलं सूत्र m is equal to h2 upon h1 आणि m is equal to minus v upon u. या दोन्ही सूत्रांनी त्याची व्हॅल्यू काढायची आणि ते समान आहेत का याचा पडताळा तुम्ही घ्यायचा आहे. So students, numerical examples are remaining from this lesson. We will learn it in our next video. Thank you.